अगदी भक्तिभावानं चालेल पूजा. काय मागता नागोबाजवळ? मुलगा? मुलगा असल्या बघा रवळीचा शोभा नाही. चंद्राकाच्या पाठीवर आपला ती मुलगाच आहे. पण नावासारखी गारोड्याला पैसा आहे ना? पैका तुम्हाच नाही त्या 4 पायले जोंधळे घाला गरी मला. 4 पायली? काय कमी केले देवानं? केली लागले तर नव्हे बसरीला. नाक काय जोंधळे खातो काय लेका? दूध लाया त्या घातल्या ती वहिनी साहेबांना. राम राम बालक. राम राम. काय जीवा दूध आणलंस का काय नागोबाला? नागवाला कशाला? पंचमी आहे, खेळता नागोबा आलाय वाड्यात. म्हटलं देवाला दूध आणलंस का काय? माझा देव धर्म समजा धन्याच्या पायी आहे. गाय आली होती मळ्यात, कच्च दूध आणलं या खरवासासाठी. असं होय? बोलावणं केलेली फुलं आलीच ओसरीला. चला. जिव्या पोरं कशाला आणली सुराशी माकडाच्या आईसारखी. त्याला आता पाठीला तेल लावतो. राम राम. राम राम. राम राम मालक. राम राम राम. काय रे, काय विचार केला तुम्ही सगळ्यांनी? तुमच्यासारखं आम्ही रोजगारी करून पोट भरावं? सणासुदीच्या असं काय बोलतात साधनी? अरे सणासुदीचं आम्हाला अन्न गोड लागत नाही. हजारांच्या रकमा गुंततात तुमच्याकडं. यात पावते होते 9 वर्षाला. म्हणून काय मुद्दल सोडून देऊ तुम्हाला? सोडा कोण म्हणतंय? जरा दमाधिरानं घ्या की. पिढ्यानपिढ्याचा जिव्हाळा आहे. आम्हाला कुठे जायचं आहे का तुम्ही कुठे जाणार आहे गाव सोडून? तू त्याचीच वाट बघत बसलायस. शहाणपण आलंय तुम्हा कुळवाड्यानं. बिर्या, काका देशमुख म्हणतात मला, आहे तवर सुतासारखा नाहीतर भूतासारखा आहे मी. सदाच भूत होऊन लागलाय तुम्ही. फार बोलते जीभ. एकच आहे म्हणून बोलतीया. नागागत फाटून 2 जिभा झाल्या नाहीत माझ्या. गरज माझ्या बाच्या हातचा आहे. मरत्याच्या उशागती बसून तवा काय गोष्टी केल्या होत्या काकाचा? तुझा पोरगा माघारी दिल तवा घेईल. आणि बाची माती सावडल्याला हात धुतलं नाही तर हात धुवून मागा लागला होय गरीबाच्या. गरीब अशी उंडारली मग काय करायचं? कागद मुदतीतून जात आहेत. होय, उद्या हेच वकिलाची कंदुरी करून नाचत येतील नालसाहेबासारखे. ज्याला जरा साखळी लावाल का काकासाहेब? खाल्ल्या अन्नाला जागतोय तो. तुझ्यासारखा देवळातल्या देवाला लाथ मारायला नाही उठला. देवळातला देव, देशमुखाचा वाडा म्हणजे कळवड्याच्या आबरूची मसनवाट. याला घाल तोंडाला. पुन्हा मोर काय बोलतो या? बा मेला नाही तेवर धरलं धाडलं काकासाहेबानं. काय करेल बिचारा? त्याचा बाप मेला हा काही माझा गुन्हा नाही. माझी रक्कम मला परत पाहिजे. कुणासाठी मिळवून ठेवतास एवढं? पोरगावी नाही पोटाला. चुकलं सरकार. सध्या घराचा इस्कूट झालाय माझ्या. म्हातारा गेल्यापासून डोसकच थाऱ्यावर नाही माझी. वाईट बंगाळ सबूत गेला असेल त्याची मला माफी करा. तर तोंडची भाकर काढू नका. पायाची धूळ आहे. गव्हाबरोबर किडे रगडू नका. एकाचं ते 10चं. जा सगळे मिळून माझं काय वाटोळ करणार असेल ते करा. चला निघा इथून. चला जवानजी, अंघोळीला पाणी काढायला सांगा. आता तुझं बघ. संसारांचा करा मला तुमच्या पायावर घातला. या कोळ्या रोपाची करव करा. मी नाचार वकील जायचा नाही, कोर्टात जायचा नाही. मोरा बाळा सुद्धा टाच खाली मारा मला. वेडा, अरे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत. रान नांगरलं म्हणून अंगण नांगरत का कुणी? तुझी मुलं मुला माझ्या चंद्रासारखीच आहेत. ही पोरं मोठी होस्तवर तुझं कर्ज मी तुला मागणार नाही. माझी जमीन कस आणि पोटभर खा. आबा तुझा होता पंचम नाचायला. मालकाच्या जीवावर 25 काय सारा जलंभर नाचा माझ्या पोरानं. जा. चल कसे मारुळा
नागोबाच अंथरुण निजले वरी नारायण साती फडा उभारून धरती धरे सावरून साती फडा उभारून धरती धरे सावरून दूधला ह्या वाकुत्याला नागोबाला चल ग सये वारुळाला 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 नागोबाला पूजयाला 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 चल ग सये वारुळाला 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 बराजणी धूपवंती कुवारिणी नागोबाची पूजू फणी कुंकवाचा मागू धनी नागोबाची पूजू फणी कुंकवाचा मागू धनी राजपद मागू त्याला नागोबाला चल ग सये वारुळाला 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 नागोबाला पूजयाला 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 चल ग सये वारुळाला 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 बाळपणा त्याला वाहू गो नागिणीचा रंग घेऊ गो नागोबाला फूल वाहू लाल मणी माथिले मुग औक्ष मागू कुंकवाला बाई कुंकवाला चल ग सये वारुळाला 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 नागोबाला पूजयाला किनार चांगली आहे का लुगड्याची? धन्याची देणगी चांगली असायची. नागोबाची पूजा करताय खरं, पण सांभाळा ह, नागिणी तुटून पडतील तुमच्यावर. ते का मग? जातीला जात वैरी. हौसा कशाला ग बोलीस तुझ्या संग? का लय वाईट हाणाला? लक्ष्मी सारखी बायको आहे घरात, पण ह्याचं ध्यान. चंपा ठाव असेल तर बोलावं, गाव म्हणतो म्हणून आपण म्हणू नये. लेकी सारखी माया आहे त्यांची माझ्या. वय खायचं आणि दावायचं दात वेगळं असत्यात असल्यांचं. असू देत, तुला नाही नाव लागलं? हं, मला लागतात. पिरा धायगुड्याची लेख आहे मी. दात दिसलं तर घशात पमून पोटातनच बाहेर काढीन त्याच्या. डोळं बघितलं नाहीस त्याचं? दुधाण्यावरल्या बोक्यागत टक लावून बघत होता मेला. बघू देत, माझं मी बघीन. येऊ का नका मी तुमच्या संग खेळाया? रागवू नको, चल बाई. अरे पडलास तर पुन्हा तयारी कर. पहिल्यांदा याची मारामारी करायची नसते. सखाराम छान खेळला. हा घे तुला रुपया बक्षीस. हरी खोब्याला जोरात तयारी कर. साऱ्या जिल्ह्यात वाढ पैलवान झाला पाहिजे. तर तुम्ही आता सखाराम जाणार आहेस तू आता? शाळेत पाट्या पुजनाला मळ्यात गेलास म्हणजे जीवाला सांग. वहिनी साहेब माहेरी गेलात. संध्याकाळचा स्वयंपाक करायला हौशाला पाठवून दे. जरूर सांग. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा.
जा बहिणीला तू सांग जा बहिणीला सांग जा बहिणीला गुणाची मी गुणवंती आवडते भरतारा गुणाची मी गुणवंती आवडते भरतारा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा चांदीच्या तोड्यात मैचन्नेरी साड्यात चौथी वाड्यात मी हिंडाले माड्यात आनंदी गनंदा माझा मायाळू सासरा आनंदी गनंदा माझा मायाळू सासरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा हंसेला वागते मी देवेला जागते देवेला जागते गोडीला बांधते मी सुखनारे पोकते सुखनारे पोकते झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा राहून दे आता दिस दुबाळ आलाय धन्याचा मळा आहे कारभारनी साखरीच्या गाड्यावानी रोजगारासाठी काम करायचं आहे का काम थांबलं म्हणजे हात थांबायचं काय रे काय रे हे अंदाज म्हणजे समजल अरे खूप आणलंस रे कृपा बघी गेली सकाळी असं तिला त्याच्या सूर्याला झुंजीत लावलं होय भलो पहिलवान काका साहेबांनी रुपया दिला तुझं नशीब उगाडलं काका आई वहिनीचा माहेरी गेलो की अक्काला स्वयंपाकाला बोलवलंय मालकानी म्हणलं नाही कोणीतरी जावा म्हणून कोणीतरी नव्ह अक्कालाच बोलवलंय होय हौसा 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 होय काय अगं पुरी पळाशीत काका साहेबाचं जेवण रांधून ये बाई वाऱ्यात वहिनी साहेब नाही ती आज तिला कशाला बाहेर टाकत तिने सांगचं काय भ्याय नाती धुती पोर देवळात देखील धाडत नाही ती एकली देवळात कुठं घरीच जायचं ना आपल्या अहो पण शहाणपणा सांगू नकस तू दापोरी पळाशीत मालक वाट बघत असत्याल जा पोळ्यावर मानगा का होय? एक डाव तुला मी पाहिली एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित पुनवचा चांदा गुंड गोळा दडला झाडीत एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित रंगू तुझी सुरत गोरडी ग जरा फिरती नजर चोरडी ग बांधा अटक करा पातळ कटी बांधा अटक करा पातळ कटी हसण्याची घातलीस भर रूपाच्या गोटीत हसण्याची घातलीस भर रूपाच्या गोटीत पुनवचा कांदा गुंड गोळा दडला झाडीत ग एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित रंगू माझी झाली ग बदा
काय सुचाना कामन धंदा तुझ्या रूपाच्या लागलो नादा तुझ्या रूपाच्या लागलो नादा राती जाती तुझ्या बिरातीचा पदर जोडित राती जाती तुझ्या बिरातीचा पदर जोडित पुनवचा चांद मुंडा गोळा दडला झाडीत एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित रंगू तुला येऊ दे दया मन एक बार जीवाचा राया तुझ्यावर जडली का माया फिरू नको अशी का सपनात डोळ मोडित फिरू नको अशी का सपनात डोळ मोडित पुनवचा चांद गुंड गोळा दडला झाडीत एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित बाळ्या रंग दिसतंय काम हा अरे पण काम टाकून कुठे निघालात काकासाहेबांनी सांगितलंय हौसाला बोलवून आणून दिवा लागणीच्या वक्ताला रानातली लक्ष्मी आली या घरात वय आणि घरातली पेढा कुठे निघाली होती उकेट फुकया नाही बा तुला बलवायला झाडलं तर धन्यानी का स्वयंपाक तुमच्याकडेच आहे म्हणून साजा पूर्णात गुळ घाला नगच की के बरं हातचा गोडवा येईल की त्यात गोडाची न गुळाची चव तुला काय र आता पण थांब की वाईट बोल की जरा काकासाहेबाच्या कानी जाऊ दे का जाईना बापड पिंगळा पिंगळीची कळवाडा ऐकायला गोड आणि बाकी तुला शुभ असती या म्हणणं काय तुझं मांडवा खाल्लं जावं म्हणतोय औंदा वय गुराळात चाकरी कर की गुराळाचा मांडव नव मग लग्नाचा ग बर माझ्या लग्नात तांदूळ वाटायचं काम देईन तुझ्याकडे पाड्या हौशा आणि करे वय आत्ताच आली हौशा का वरच या जरा जी काय काका साहेब पायात पैंजण घातलीस काय हुशा नाही बा का चिन्यावरती पावलं मोठी गोड ऐकू आली तुझी लहानपणी घालत होते ना ते आलं असेल ध्यानात वर का बोलवलं आधीच वकूट झालाय खाली जाऊन निस्त तरी करते की करशील ग हे बघ एवढा दिवा तरी लाव जी काय काका साहेब जेवू घालणार आहेस तू आम्हाला आज वागताना कवळी काकडी तोडलीच अरे पश्चिमेच्या दिवशी काकडी पडवा तोडत्यात का तरी
मग परड्यात ये लावलाय कशाला? अरे हो वाटते तेव्हा खाल्ली. आता उफराट्याला काय बोलायचं? वहिनी साहेब असत्या घरात तर बोराट्यावरच वाढला असता तुला. जा जा जा. काय झालं गाई? काय नाही रे बाळा, भाकरी जळली र. काय वाढून आणलं ग आका? वाढून आणलंय माझं कपाळ. या बाया काय झालं भावसा? अगं असं काय सणाचं तिचं बाया मुगी नको रडू. बायाने काय खोडी केली होय? काका साहेब काय बोललं वाटतं माझ्या लेकराला? मुगी नको रडू. अगं बाया असं भरल्या घरात रडू नाही. मुगी सांग काय झालं मला? आलं वाटतं बाया रानात. नको नको रडू. नको माझी चिमणी नाही माझ्या बाळाला नाही. काय पहिलवान? आबा अक्का रडतच माघारी आली आ. होय का? पण काय झालं डोळं गाळाया? अहो पोराची जात हाय, सवळं मन असतं. काय बोललं तुला काकाचा? मग बोललं तर बोललं, या नाही बोलत. त्यांची भाकर खातो आपण. त्यांचं बोलणं कुठं मनाला लावून घेतात वय? जेव घातलंच ना त्यांना. घातलं असं नाही तर तुम्ही काय विचारतायसा तिला? जाणतं माणूस देखील दुखावतं या येडं वंगाळ बोललं तर. बघ माझ्या हरणात. अगं पर काकाचा परका आहे ती का? अहो कोण म्हणत या? उभी हौसा नको रडू. आज रागावलं तू उद्या पोटाची धरत्याल. अवघड वाटून घेऊ नका. शिवभर भाकरी झाली या माझी. मारी मुस्कळत आता पुन्हा रणशीलचा. लई थ्यार झाल्या तुझं. पोरीत नात्याचं सोडून कामाला धाडली ते मानवलं नाही भाई तुला. लहान आहेस वय आता हुदड्या खालाय. मात मुकाट्यान खा दिला. ती जेवल माझ्या संग. तुम्ही घ्या जेवण. पुन्हा रात्री मळ्यात काम असेल धन्याच्या इथं. मग कराया ना ग. ज्याची भाकरी खावी त्याची चाकरी करावी. होय करावी की, पर येळाच्या येळी भाकरी तर खावी. मायलेकी दुस्वास करता खरं काका साबाचा. पर असा धनी 7 जन्माच्या पुण्यानं लावायचा नाही. खरं सांगतेस तुझी? आबा त्याला देव म्हणतात. दिवाला आहे म्हणून मी पलंगाजवळ गेले. त्याला दाराला कडी घातली. मी घाबरले. तर यानं आई ग पवाराचे 60 भेटे झाले मी. त्याला घातलं चुलीत. मोठ्याने बोलू नको माझ्या पाडता. रानच्या वाऱ्याला कान असतात. तुझ्या भाला कळलं तर तू तुझी बिन त्याची बी खांडण करतेस. सारं घर पेटल माझ्या पाडता. उगी नको रडू नको रडू. त्या मेल्याची माझ्याच उरकुळीची चांबडी सोडली पाहिजे ग. जीवबा जीवबा खिंडी मोरल्या मळ्यात चला बाई. रामू पवाराचा म्हातारा गेला ना मग घाटी तापानं. घाटी तापानं? साता झाली या काय की बा? वय तर काय येताच ना. आलो असतो का आणि या आधी हो. पर मालकाच्या मळ्यात गडी सांगितल्या ती भांगला या. म्यात आता असल्या बघार नाही जमायचं ते.
बर तर जातो मी. जावा सदा ना कदा मालकाचा माळा भावकीपेक्षा देशमुख जवळचा झालाय तुम्हाला. कुठं अगो बाया अंग कशानं गरम लागतोय तुमचं. पहाटेच्यानं कणकण आहेच व्हायची. राहून दे आता मळ्यात बी जायचं. गावात वारं बिघडलंय ना वा. मग मला काय गाठीचा. नका असं वंगाळवाणी बोलू. चला बघू. असं कसं चालल. धन्याचं काम. थोड उठला त्या तुमच्या धन्याला. खबरदार पुन्हा असं बोलशील तर त्यांच्या अन्नावर जगून त्यांचं वाईट चिंतीस. त्यांची चाकरी ते आपली भाकरी. हौसाला धाड वाड्याकडे स्वयंपाकाला. ते नाही जाणार आज. मग तू जा. उपाशी ठेवता का काय मालकाला. जाईन मी. शारदा, आज तू बरी. हौसापेक्षा मीच चांगला स्वयंपाक करेन. ते झालं ग. पण हौसा रुसली वाटतं आमच्यावर. काल रात्री थोडा वेळ थांब म्हटलं तर थांबली नाही पोर. दिवलग्न झाल्यावर घटकानं तर घरी आली. पोरी फार शहाण्या व्हायला लागल्या दिवसेंदिवस. होय जीवा गेला का मळ्याकडं. गेल्यात. अंगात जाळ मावत नव्हता तरी धनाची चाकरी म्हणजे देवाची चाकरी वाटली त्यासनी. म्हणूनच सुखानं जेवतोय 2 वेळेला. वय सुख देणारा मालक हायसा आपण. जुबा काय झालं. जुबा जुबा काय नाही. एकाकी झेट लागत झाला. नका 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 हात नका धरू. काका दुखतंय. काका दुखतंय. अंगात जाळ बी आहे की ना. जाळ कालच्या नाही. ताकद काय काक मांजरी उमटत्या काय की. काकत गोळा उठला या. आई काका साहेबांनी बोलवा. ते दागदार म्हणतील. आम्ही नेलो सारी मायाची माणसं. आता तयार करणार आहे तुमचं. आबा आई आबा आई सका जाबा पळत जाऊन फिरा तात्याला घेऊन ये. म्हणा आबा आता पडल्यात पाण्यावर. जीवाच्या झोपडी पुढे गर्दी कसली रे. चल बघू. काय झालं रे सखाराम. आम्हाला गाठीचा आलाय वहिनीचा. घरी जाऊन ह्याला पाठवून दे लवकर. जिव्या मेला. धन्याच्या पोरा बाळाने आटाव काढावा अशी ताल टाकणार आहे आपट्याच्या वगळीला. जीवा जीवा हे घे औषध. बायका मातल्यात. एवढं झालं होतं तर इतके दिवस मला कळायला काय धाड झाली होती. जीवा तुझा परमेश्वर आला. काकासाहेब आलं. अरे मला मालकाचा पाय धरू दे. मालक काका साहेब झालो सका. मालक हिला तुमच्या पायावर घातलाय. जीवा काका साहेब हौसा सका. बैल गेला म्हणून कोणी शेतकी सोडून देतो का सारजाबाई. सखा आहे तोच जीवा आहे असं मानायचं. मुलगा चांगला आहे. पांग फेडेल तुझे. तुम्ही वाड्यात का येऊन राहत नाही सखा मोठा होईपर्यंत. वहिनी साहेब
न्या ना हौशाला स्थळ बघायला. नग नग माझी माऊली आबाळातल्या देवागत दुरूनच सावल्या असू दे. बघ पुन्हा डोळे भरले. शपथ आहे माझी डोळे भरायचे नाही. येते हा मी. हौसा हौसा वहिनी सावसनी कुकू लाव ग. हौसा कुठे गेली काय की. चंद्रा का तेवढा करंडा घेता का बाबा. येते हा मी. काही काळजी करू नकोस. कैलासनी देवाला खूप फसलं माझं. तू डोक्यात पुराण घातलीस. बा मला त्याच्या पाठीमागे धोका मिळली नाही पाठीशी. आणि जाऊन सांगतेस होय दुनियाला घरात पापाचा पाळणा हलणार आहे म्हणून. आई मांजरानं कोंबडी घायल केली म्हणून कोंबडीचा गळा चिरतीस. माझ्या पाडसा यो वारसो सोना मला का मुक्याला देव फासावं देतोय. आई आई मला पुस्तकाला पैसा हवे. तू नाही दिलं तर मी काकासाहेबाजवळ मागणार. तोंड फुडीचं काकासाहेबाचं नाव काढशील तर. काकासाहेब कोण रे तुझा. आता का पंजाला हा. खबरदार त्याच्या माझ्याकडे तंगडं मोडून टाकीन. बासारखं चालतं मी त्या रामोशीच्या नावात जप करता या. काकासाहेब पुरं झाली आपल्याला शाळा. मस्तर वाटतली कुत्री तिकडे मेळ्याच्या मुर्द्याला शिवायची नाही. जळा पेटला तुझा काकासाहेब. कुठे निघाली ग. कुठे नाही आलेच मी. देवाची दारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जय भैरवनाथ. जगू की मरू विचारायला आले मी. जग की तुला एवढ्या तरण्यात आठवयात. अन पोटात पाप आहे ते. असं का. ही नवीन बातमी आहे. अवकाश असेल ना ते अजून जन्माला यायला. म्हणजे येऊ द्या का ते जन्माला. ईश्वरी नैमाने असेल की. सांभाळा तुम्ही. तुझं सारं घर सांभाळलं आतापर्यंत. त्यात आणखी एका जीवाची भर. तुमचंच आहे ते. कुणाचं का असे ना जगवल्याशी कार. ऑर्डून सांगन मी दुनियेला तुमचं आहे म्हणून. हिम्मत असेल तर मुखाट्यानं लगीन करा माझ्या संग. कुण का काय. अगं एक लग्न झालंय माझं. मुलगी आहे. 50ची झुळूक लागली. आता दुसरी बाईल कशाला. मग कसं सांभाळणार तुम्ही मला. देशमुखाच्या घरात पटीक ठेवण्याची परंपरा आहेच की. तोंड फुटलं तुझं. माझ्या घराला चूट लावली तशी तुझ्या घराला बी लागल. असल्या जगण्यापेक्षा 10 डाव मरण बरं. मग मर बाप. तुझ्या मर्जीचा सवाल आहे. हौसानं जीव दिला. हौसा हौसा. आई आई ग आई आई ग आई आई ग आई. आजपासून मीच तुझी आई बाळ. रडू नकोस.
सखाराम पानवली माझी गाय दुधान भरी लोटा माझा पैलवान छोटा सखाराम हरी गदगा बोथाटी लेजी मखळाळले माझे बाळ सखाराम सखाराम सखा उठ बरं आता सूर्य उगवला उठ मळ्यावर जायचं ना तुला हो कुठं आता सूर्य उगवला अरे सूर्य नव्हे सूर्य 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 नुसतं दण कशाला वाजवतोस जोर आहे का अंगात दिवा घेऊन बघ किती दिसत नसल तर बेटकुळ्या नुसते उड्या मारतात दांडात टुन टुन काठावर का तरंगतोस उत्तर की खाली होऊन जाऊन दे माझ्याकडे जायचंय मालकाच्या उद्या ये म्हणा लाल मातीत घुसवून मूर्ती करतो तुझा सखा सखा चंद्रा तालमीत कसा आहेस चंद्रा का बारका तालमीत आल्या म्हणजे मारुती राय रागेस तो होय का आणि तिकडे आयला का आमच्यावरती का दूध न पिता आला असता मग जरा अदुगर धार काढायची होती गायची होय का बराच सुरा आला पैलवानकीचा हे नागझाड का राग बसलाय बघ शेंड्यावर चल हे घे दूध हे बघ मी हसत जातो माझ्याकडं काका साहेबांनी सांगू नका हं? खा की तू खा की आधी पुरुषांनी आधी खायचं असतं बरं बाबा सांगत नाही आपण नेहमी अशी अंगात पंगत करूया आमची शाळा आठवड्यात नाही दिवशी तरी बंद असतेच की दर रविवारी येईन मी तुझी न्यारी घेऊन मिळणार म्हणा आम्हाला हो एका सुरात घुंगरू बोले एका सुरात घुंगरू बोले जोडी बैलांची डौलात चाले जोडी बैलांची डौलात चाले रे सजना चाले एका सुरात घुंगरू बोले एका सुरात घुंगरू बोले जोडी बैलांची डौलात चाले रे सजना
पाणी मोत्यांच्या झोका परी, पाणी मोत्यांच्या झोका परी, झोका परी. पाटा पाटात झुळू झुळू करे, पाटा पाटात झुळू झुळू करे, झुळू झुळू करे. ओल्या वाटात मोतिया डोले रे, ओल्या वाटात मोतिया डोले रे. जोडी बैलांची डौलात चाले, ओ जोडी बैलांची डौलात चाले. ते सजना चाले एक सुरात घुंगरू बोले, एक सुरात घुंगरू बोले, घुंग बोले. जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. बागरायाचा आला भरा, बागरायाचा आला भरा, बागरायाचा आला भरा. जाई जुई फुले मोगरा, जाई जुई फुले मोगरा. सोन शेवंती नाना गले रे, सोन शेवंती नाना गले रे. जोडी बैलांची डौलात चाले, ओ जोडी बैलांची डौलात चाले. सजना चाले एक सुरात घुंगरू बोले, एक सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. एक सुरात घुंगरू बोले, एक सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, ओ जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. एक सुरात घुंगरू बोले. काय उपटतोस लेका, कॅस पिकलाय मालक. कॅस अरे दगदगीनं. ते बी खरंच धनीपणा आहे पदरी. 10 जणांचा संसार चालवताना जवानीत म्हातारपण येतोय की माणसाला. हर भक्ती वस्त्रात टाकतोय हात. वाघणीने जन्माची खून करून ठेवली. 10 वर्ष उलाटली तरी बी वन राहिलाय. अरे आमचं शिकारीचं वेड. अंगाच्या चिंधड्याच व्हायच्या त्या दिवशी, पण आमचा शेर खायचा प्यायचा म्हणून नुसत्याच जखमेवर निभावलं. एवढं धिप्पाड जनावर होतं बैलासारखं. आमच्या हातात नुसता भाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. देवाच्याच मनी आलं आम्हीच जगावं आणि गरीबासनी जगवावं. पुण्याईचं फळ असते या मालक. अरे आम्ही कोण पुण्याई करणार, तो 1000 हातानं देणारा आहे. पण दोन्ही हातांनी वाटण्याची पुण्याई आपलीच आहे की. आता ह्यो सकारामच होईना. पुढच्या पोरागत सांभाळून पैलवान केला की त्याला खाया घालून. अहो कोण कुणासाठी करत या. औंधा काय त्याचं लगीन करता या जणू. सकारामच होय होय केलंच पाहिजे. औंधा पोळ्या द्या मालक गावाला सकारामाच्या लग्नाच्या. बघूया की यंदा. होय नाही करू करू. सखाराम पाणी काढ रे. सखारामाचा पत्त्या कुठं आहे वाड्यात. गेला असेल तालमीकडं. पाणी तिकून काढलं नाही त्यानं. तर बोलावं कुणी. पद्या तू पाणी काढ. कर डोसक. काय हे राहिलेले क्या. सख्याच्या लग्नाच्या पोळ्या खात तू आणि बाळ्या बसू दे जलमभर टाळ्या वाजवीत. बाळ्या उठ, माझे केस कापायचे. पाणी आण गुमान सख्या आधी. मुकाट्यांना उठतोस का कसं. नाही उठत. काय करशील र. काय करशील. वैरणीच्या पेंडीचं ओझं नाही आणि उगीच
पैलवानीची आई डावलीस खरं, बायको आली म्हणजे मनाच्या साखळ्यासकट बसल टाकपुऱ्यावर. लग्न होईल तेव्हा बघू. झालं 1 महिना झाला. म्हणजे आता हेच मला बोललो, वैशाखा सकाळच्या 4 करायचं. खरं खोट कशा बाई? पाळ्या पद्या चंद्राका समजी होतो की ऐकाया. बाळ्या पुरक तुझं, मी 4 घाबरी आणतो तोपर्यंत. आता कसा खोलाला तर नाही अजून टरबूज झालं नाही. लाव खाबू. वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले, वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले, वारियाच्या झुळुकीनं हळूच डोलले, वृंदावनी तुळशी तळी वास करे, गोकुळचा कृष्ण हरे, तुळशी तळी वास करे, गोकुळचा कृष्ण हरे, गोविंदाच्या प्रीतीचे डुलत सावली, वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले, वृंदावनी पुन्हा कोवळी सोनेरी, पुन्हा कोवळी सोनेरी, तुळशीच्या रोपावरी, पुन्हा कोवळी सोनेरी, तुळशीच्या रोपावरी, माझ्या मनी कोणी आलं चोर पाऊली, वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले, वृंदावनी तुळशीचा रोप डोला, तुळशीचा रोप डोला, सोनियाला बाई झाला, शेवंतेची कांती माझ्या शरीरी हासली, वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले, वारियाच्या झुळुकीनं हळूच डोलले, वृंदावनी. खुल्लाय घराचे राज, रोजचाच असते. तरी पण आजचा रंग काही वेगळाच आहे. हे कसं? पोळ्या मिळणार आहेत म्हणे कुणाला? गावाला. कशाच्या? लग्नाच्या रे. ते तुमच्यावरच अवलंबून आहे. बघा बाई, ते रे कसं? तुम्ही मालक लोक, कराल तेव्हा व्हायचं ना. नोकरासारखं वागवलंय का कधी तुला? छे छे, ही नव्हे का घागरगडची सुभेदारी दिली? आणती घागर. शपथ आहे माझी, पुन्हा पाणी आणशील तर. आणि काका साहेब? मी बघेन ते. उद्या पाडवा आहे, पाडव्यापासून ही सुभेदारी बाळ्याच्या खांद्यावर. आणि माझ्या खांद्यावर का? मोठीची शिवाळ. अरे बाळ्या, काठी दूध बसलायस तू, आणि पाण्याला कोण गेले रे? सख्या काय? सख्या जातोय. गुरं जागी झाल्यात, पण ह्यो भरतोय गुरागत. सख्या,
सख्या उठ. सख्या, वर्षाच्या दिवशी झोपलायस काय कुंभकर्णा? पाण्याला जा, सण आहे, गुरांना नाऊ घालतील लोक, सगळा डोह गढूळ होईल. पाणी आण जा. पाणी? मी? होय तू. मग तुला काय पाडव्याच्या गाठ्या खायला जागा गेला? काल बायकांनी पाणी भरलं, हातपाय उरावर आलेत नाही तुमचं आयतं खाऊन. जा पाण्याला. आणि येताना त्या पिरा धायगुड्याला हरवी दे. लेकीला 4 पोरं झाली तरी कर्ज फेडतोय हा. आज त्याचा निकाल लावलाच पाहिजे. जी. कोण आहे तो? म्या आहे पिरा धायगुडे. लिंब काढतोय पाडव्याचा. बरा भेटलास पिरा तात्या. मालकाने तुला वाड्याकडे बोलावले. सणासुरीचा राम परत कशाला सांगावा सांगितला की हो? सांग म्हटलं सांगितलं. भाकरीचा चाकर आहे मी. तेच नडतंय. आज नाही पटायचं पोरात तुला ते. अरे काय झालं? चावलं चावलं. हे खाऊन बघ बघू. थोडं वाटतंय का? नाही बा नाही. तर कार्तिक स्वामी तुझ्या ओळखकडे. काका तुमच्या सकाळी साप चावलाय. कुठे आहे का? कार्तिक स्वामीच्या देवळाकडे नेलाय त्याला. काका चला ना, साप चावला सखरा मला. जा ना. मी काय मांत्रिक आहे? नेला स्वामीच्या देवळात भारलेला लिंब आहे तिथं. कुत्रे, तू कुठे चाललीस चंद्रा? कार्तिक स्वामीच्या देवळात बायकांनी जायचं नसतं. 7 जन्म विधवा पण येतं. काका मागं फिर चंद्रा. जेवणात जात नाही मी. बाहेरूनच चौकशी करते. हे काय, चहा नाही झाला अजून? नाही, का? पान लागले सखरा मला. मग त्याची झीट तुम्हाला आलीच काय? भरल्या घरात जनावर जरी आजारी झालं तरी अन्न घेत नाही कुणी. सख्यात चाकर आहे. चाकराची जात जनावरापेक्षाही हलकी. आधी चूल पेटवा. आई आला का सखा? काय नाही, ओझरता दात लागलाय. अक्षाच आहे बाळ माझा. चला आणि स्वस्थ पड. काय स्वस्थ पड? स्वस्थ पडायला इनामदाराचाच लागून गेला की नाही? सख्या, आज मुहूर्तावर कौरानात घाल. एवढे काय घाई पण? तुम्ही बोलू नका. चाकर चाकरीसाठी ठेवलेले असतात. पण चाकरालाही जीव असतो. माहित आहे मला. जीव जगवण्यासाठीच राबावं लागतं चाकराने. काका जीवाला बरं नाही त्याच्या. तोही आपल्यासारखाच माणूस आहे. कुठल्या तरी बुकात वाचले ज्ञान सांगू नकोस मला. सख्या, जा त्या पिराला घेऊन ये. काका शपथ आहे माझी, आजच्या दिवस सखारा मला तुम्ही काम सांगू नका. सख्या, उद्या चांदणी उगवल्यापासून कुळव सुरू झाला पाहिजे मळ्यात. तुम्ही चहा देणार आहात की नाही आज? पाठवते. बाळा जाते कार्तिक स्वामींचं देऊळ तेवढं सारवून घे. होय की. चल सखा. बाळ्या, ए बाळ्या, सखा कुठं आहे रे? हसतोस काय? तालमीकडे गेला काय? तालमीकडे जातोय. काल मालकानं तापल्या बरोबर आज जाम झालाय गडी. जागा झाल्या बरोबर गाडी घेऊन पळाला माझ्याकडे. किती वेळ झाला? गेलाय आता हे खरं. हा परत सांगू नका, नाहीतर तावते आल. असारी का गुपचूप आला चोरासारखा बैल जोडून? बैल जोडली ते चुकलं. मी झुकून घ्यायला पाहिजे होतं. असं का बोलतोस? काय फरक आहे जनावरात आमच्यात? त्यांना वाचा नाही, आम्हाला असून बोलायची बंदी. बाबा बोलले म्हणून एवढा रागवला? ते तर तुला वडिलांच्या ठिकाणी आहे. काल कळली त्यांची वडीलकी. त्यांचा राग माझ्यावर होता. वड्याचं तेल वांग्यावर गेलं. तू काय केलं होतं त्यांचं? ते नको म्हणत असता कार्तिक स्वामीच्या देवळात गेली मी. का गेली? माझ्या सखासाठी. नको नको एवढी माया माझ्यावर. रागावलास? तुझ्यावर कधी रागवलो मी? मग
आईवर? नाही रे देवा, डोळ्याच्या पाण्याने पाय धुतले तरी उपकार फिटणार नाहीत त्या माऊलीचे. मग आम्हा दोघीसाठी काकांच्यावर रागू नको. त्यांचा स्वभाव तापट आहे, तितकाच प्रेमळ आहे. त्यांच्यावर रागावून कुठं राहू? अशी बेईमानी कधी व्हायची नाही. आबा सांगून गेलाय मरताना की मालकाचे पाय ते विठ्ठलाचे पाय. मग नाही ना आता रागवणार? नाही, शपथ. शपथ नाही रागवणार. मारलं तरी नाही रागवणार. किती चांगला आहेस रे तू. भाकरी चांगल्याच्या घरची खातोय. थांब, जाते. जा आणि धन्याना सांग पिऱ्या मळ्याकडे गेलाय, त्याला दिवस मावस्तोर पाठवून देतो. हा, दिवाळजी, भिकू रामा पाटोळे याचा कागद मृत्यू बाहेर गेला ना? मग कोर्टात दाखल का नाही केला? आपल्याला विचारणारच होतो. या आलात दिवाणजी, जोडा वाळून टाका त्याच्यावर. मी बी काय अनुमानी आलो नाही. देशमुख झालास का काय गावचा? तुझी तुला लखलापासून की देशमुखी का चिमटा लावलास सगळा त्याचा? मुदलाच्या तिपटीनं याच घेऊन वर भंगाळ बोलतेस. मालका नाही किती बोलतोस? काय भीतोय काय? काय करणार आहे तुझा मालक? माझं जातीवर गेलास. जात हलकी नाही माझी. 96 कोळीतला मराठा आहे मी. पकवा करू नकोस. माझे पैसे मोजावर केला. एक छदाम देणार नाही. तू आलं का तुला तुझ्या अंगात? दरवर्षी पायाशी बसून रडलास आणि याच बळकावून नवा कागद करून घेतलास. तो कागद फाड मुकाट्यानं. नाहीतर काय? अस्सल मराठ्याचं मनगट काय आहे ते धावतो तुला. प्रिया, खाली उतर खातेऱ्यातल्या कुत्र्या. बायकोच्या पुण्यानं आजवर जित्ता राहिलास. आता नाही सोडत तुला. प्रिया, पाळामुळं खडून काढीन तुझी. पाळमुळं खणतोय तुला, खडतो की मुळात ना. पहिली साहेब, अहो चंद्रा का पंढरीची शपथ वाहिली साहेब, आडवे येऊ नका. समाधान. कुऱ्हाडीचा दांडा कोताला काळ झाला. तुझ्या बाला जेना औषध पाणी केलं त्याच्या अंगावर हात टाकला. काल साप चोन मरत होतास, म्या वाचवला. त्याच चांगलं उपकार फेडलास. माणूस मारलास, साप जगवलास. भाकरीचा चाकर म्हणजे काही गव्हाणीतला कुत्रा नव. तुझी 4 एकर जमीन दाबली आहे ना. जलमभर राबवतोय तुला. राबतोयस तवर खाशील. आज हिच्या पायात मला मारलं तर तुला बी याच्यात एक दिवस असंच मरावं लागेल. तेव्हा पेरा तात्या वाचून कोणी सोडवायला येणार नाही तुला. हे पाद्या, आधीच की तुझं पान तंबाखू येणार आहेस ना भजनाला? आमची वाईट पार भरतो निघायचंच. गाड्या जातील का? काढलं काय बाळणार? वार नव वैरी. कोण रे? या धायगुडे गावात चालल्या वाऱ्यावर बैल घेऊन. मग त्यात दुसरं काय बिघडलं? एकच रस्ता आहे काय? धावतोय नवा कोण आणलेला. ही सरळ आलं तर सख्या
मालकाहून विचारला आजकाल का? लग्नाचं कलम गेलं की इतकीच मांडव शिंदेची भावली आणि गुडघ्याला बाशी. खबरदार पद्या. पुन्हा माझ्या लग्नाचं नाव काढू नकोस. अरे नाव काढणार ते गप बसल्या आमचं काय नडले. लगीन होणार म्हणताना काय चेकाळलाय, काय चेकाळलाय. तिच्या धागड्याचा मोठा पाडा निघाला होता. एक वरीसभर राब राब राबला, पण शेवटाला काय भाकरीचा चाकूर. बोला बोला तुम्ही. अरे तुझ्या मनी हाय ते धडाधड बोलतोय आम्ही. आता जुरतो का परदेशी पोरी सारखा. सांगून टाक मालकाच नाही. अरे त्यानं तळच्या डेऱ्याला साथ राहत आहे. तुम्ही दोघे इथं का बघू. माझं लग्न झालं नाही म्हणून तुमचा वंश काही बोलत नाही. अरे आता आमचा भाऊ आमच्या लग्नात झाला तुझ्याचा होय. चिडतो का पडकी हित धान्य मोजीत. बाळ्या चल, आपण देवळाकडनं जाऊन चला. आमची थट्टा करत होता यो, पण याला कुठं 3 बायका करून दिल्या मालकानं. काय करतो काय करत. बहिणी साहेबांनी पोरगा मानला म्हणून इनामदाराची पोरगी सांगून दिली हो याला. पाया पडतो तुमच्या. काय चल पद्या. वार्याने पुंडलहाने, वार्याने पुंडलहाने, वार्याने पुंडलहाने. डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत, डोळे मोडीत ग, डोळे मोडीत ग, डोळे मोडीत राधा चाले. वार्याने पुंडलहाने, वार्याने पुंडलहाने. राधेला पाहून फुलले हरी, राधेला पाहून फुलले हरी. राधेला पाहून फुलले हरी. बैरू वेग नंदाधरी, बैरू वेग नंदाधरी, तू वेग नंदाधरी. वार्याने पुंडलहाने, वार्याने पुंडलहाने. डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. वार्याने पुंडलहाने, वार्याने पुंडलहाने. हरिला पाहुने फुलली चित्ता, हरिला पाहुने फुलली चित्ता. हरिला पाहुने फुलली चित्ता, राधा घुसली डेरारिता. राधा घुसली डेरारिता. मन मिळाले हो मना, मन मिळाले हो मना. एका मुलला जनार्दना, एका मुलला जनार्दना, मुलला जनार्दना. वार्याने पुंडलहाने, वार्याने पुंडलहाने. अरे आपण तिघं बी हात आलो आणि पेढ्या सुटत आहे आपण.
डोळे मोठीत ग डोळे मोठीत ग डोळे मोठीत राधा चाले वाऱ्याने पूर्ण रहाले वाऱ्याने पूर्ण रहाले वाऱ्याने पूर्ण रहाले गोविंद राधे कृष्ण गोपाळ राधे 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 कृष्ण गोपाळ गोविंद राधे कृष्ण गोपाळ राधे कृष्ण गोपाळ धामणीनो आग आग काकाची मुक्ता घ्यायला आल्या अरे बापरे आता काय करू चला चला म्हणजे पुन्हा आग लागली तुम्ही का सगळ्यांनी घर जायला केले त्याचं एकदा जळू दे की चला म्हणजे भजन सुरू करूया सगळ्या कुठे सगळ्या मारत कुठे अरे आपलं भाड्याने मोठा पैसा का पहिले भाज्या बसलं सगळ्यात महत्वाचं नाही बरं वाडा नाही चालणार पुढे वेळेत तुझी टाकून कुठेही बाहेर होत नव्हते हे दोघं रागाव आहे त्याला काय नको होतं का आधीच दोघांना आपलं बरोबर होत नाही हे होणार म्हणजे केसच असतात तिची दांडू खेळतोय तो कोर्टात त्याला जिंकला असेल पण गावात जिंकत कशाय फार नांगर ठेवतो लेखाच्या संसारावर सखा ओ सखा काय करत त्या असा किती दिवस जाणार आहे ओळख नसल्यागत हा अरे तुझ्या बाचा मैथून मी लेकरागत तू माझ्या न बोलता गेलेलं पटत नाही मनाला हा उतर की तो भरायचा आहे मयात देशमुखाचाच बाळा नव तुझ्या बानं मस्त घामानं शिंपला आणि मोती पिकवलं काय मिळवलं मालकाची डवलं चल झटकेच काही पार होत नाही तात्या त्या दिवशी मी तुमच्या अंगावर हात टाकला तू काय हात टाकला असल्या करा यो एवढा ताकदवान बैल जमिनीचं कातड सोलतो या कोणासाठी मालकासाठी तुझ्या मालकाला बघून घेईन मीन माझा लोक शिवाम कुठे आहे त्यो तालमीत घुमत असेल अरे त्यो माराया उठला तुलाच पण म्या म्हणलं सावकाराच्या अन्नानं सख्या एक बिघडला पण कुळवड्याच्या अन्नाची जाण तू सोडू नगस तस अरे सूड घ्यायचा तर त्या सापाचा घे की तस पटते मला फिराता त्या पण घटत नाही चल घटल दृष्टीला पडत नाही तर भूत नाहीच म्हणतात दुनियेत सखाराम पुढं माझा रंग करायचा होता त्याच्या नव्हे होय धनी सुखरू नवीन नेता वाटतं बाई होय कुठं नसतंय का निदळाच्या घामाचा आहे सावकाराला नाही देता आला द्यायचा तो दिलाच की आता स्वतःच्या कष्टानं स्वतःच खावा म्हणतोय आम्ही खिल्लारी दिसतंय जनावर ही काळ्या सांगेन जनावराची नका न्याळू सखा घाबरू नका एकलं गाठून मारत नाही तुम्हाला मी
तुमच्याकडे माणुसकी सुटली नाही माझी, म्हणून काल रात्री फुले उडवलेस. असं फिरायला बोल नका. महापाऊ शपथ आहे खुनाची. काय म्हण तू केलं नाही सोडून. काय पर ते तुलाही माहित आहे मलाही माहित आहे. सखा ए सखा चालून घेईन. मांजर डोळे मिटून दूध पितं, पण तोंडाची मसर ऐकू येतेच की नाही. काकासाहेब देशमुख, खाल्ल्या अन्नाची शपथ आहे तुला. मुलासारखा मान आहे तर मुलासाठी माझ्या आज्ञा मान. कल्याण होईल तुझं. त्या नवीन खोडा सुद्धा गोठा बैरण कापडाच्या वडीसाठी चढून खात झाली पाहिजे. काकासाहेब बापाला वरताना काय सांगितलं होतं तुला? डरपोक भाऊबाई. पण एकदा मी त्या दिवशी कुणी म्हणले तिथं जत्रा आहे, सगळे तमाशात मरतील. चांगल्यात ते पेटून पूर्वीच्या दिवशी अवस्थी सुद्धा त्याला काळ्या वावरात. काय काका पत्र आले तुमचं. वा 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 वा. आला का पोचला? अरे वा, दुधात साखर. आमचे बापराव येत त्याच वेळी. बापूराव हा, बापूराव कोण रे सखा? मला माहित नाही. अरे आपले बापूराव शेटे. परीक्षा संपली, आता गाव आणि मुलगी बाहेर आहे आमची. चला पाहिलं सखा, बघितला स्वारी अजून तर एवढी लाज. मुलगा मोठा चांगला आहे, नात्याचाच आहे जुना पाहुणा. चंद्राकाच्या मानवाचं जमलं तर तुलाही उचलून टाकू. बरं मग काय समजलं? पूर्वीच्या दिवशी हा बार. बापराव उद्या येत आहेत, तर आणायला जायचं. रेल्वेने येतात ते. जी. काय कपडे दिसत आहे काय रे वेड्या? दिसत आहे? नो कुणी. Our second class passenger should bear this. हा? Free, free. हे हमर. हे सामान घे. मी हमाल नाही. None to receive also. नाही लागलं म्हणता होय. Get out. घ्या टाकराय. What do you want, please? I want kuli, please. Sorry, here is no free. आपणच बापू साहेब का? होय साहेब. तू काकासाहेबांच्या घरी आलास का? हो. हो तर सामान उचल की. Ticket, please. Yes, sir. ते काय करतोय? आणि कुणी आलं नाही का न्यायला? आणखीन कोण कशाला? मी आहे की का खांद्यावरून न्यायचंय तुम्हाला? साहेब तुम्ही पुढे राहणार नाही का? येस. मग जरा मराठी बोला की. चंद्रा सुद्धा आली नाही न्यायला. गाडी नेहमी मी चालवतो, त्या नाही चालवीत. गाढव. गाडव कशाला? अहो बैल दुसरीच की. चला. चार रोड्स नाही करते. हा? 4 रोड्स. समजायला? काय भयंकर धुळी. बैल जराशी तापट आहेत, धूळ उडायची. घरी गेल्यावर थंड पाण्याने आंघोळ करायची. विचार करा. गाव पाहण्याचं काय? आता आलात आत बघा की. इसकं? इसकी बसायची थोडीशी. मार राहण्याचा रस्ता आहे. बरं सिगारेट तरी मिळतात. सिगरेट? सिगरेट नाहीत, बिड्या मिळतात हिरव्या दोऱ्याच्या. सिगरी. बरं पाकळी तरी नाचणारी गाडी. साखर? आहेत की. नाचणारी गाडी नाही. मग पाहण्यासाठी हो, आपली गळ्यातली तळती. कावळे, चिमण्या, घारी, बिराड. शिकारीचा नाद आहे वाटतं. सखा. ओ सखा. कुठे निघाला फिराता त्या? शेतावर लोखंडी नांगर आणाय वाडीतनं.
मला जोरदार आहे. जनावर मिळाला हत्ती सारखं त्याला सोबत आहोत ना ग. साहेब कोण? साहेब नव्हे, देशपाई. जावई आणला काय काकाचा बन. कुणाला ठाऊ आण म्हटलं दूर आलो. बरं जातो. या 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 बापराव, नमस्कार. हा गाडीवर तुमचा नोकरच आहे की? अहो नोकर कसा लहानपणापासून घरच्या पाठा येतो. तरीच काय झालं? म्हणजे बोलण्यात मोठा प्रेम आहे. हुशार आहे. चला, कुस्ती मी दादा खेळतोय. काय झालं ग? फ्रेंड मेरे आपल्या कन्या वाटली युअर डॉटर. हो, आता होईलच की ओळख. खेड्यातल्या मुली लाजवत असतात. नवीन फॅशन त्यांच्या अंगवळीच असते. राईट राईट. आपण अगदी मोठ्या वेळ आला. उद्या गावची जत्रा आहे. होय, तमाशासाठी मुद्दाम झाल्या वाड्या तरी बोलावली. या तमाशा? व्हेरी गुड. मला पाहायचं आहे तुमचं ड्रामा. ते काय नाही, पण तमाशा तर बघा. अक्षी फक्कड तकड संग काश्मीर खेळू झाला स्वभाव माझा भारीला डाळू कशी हरभऱ्यातून पळू पाठशिवनी तुला रे धरण्याला पाठशिवनी तुला रे धरण्याला तुला रे धरण्याला तुला रे धरण्याला बाई आले मी लग्नाला बाई आले मी लग्नाला बाई आले मी लग्नाला ओढ्या चार काठी केवडा उंच झाला असला ता केवढा होत आवरून टेकून सवडा होत आवरून टेकून सवडा होत आवरून टेकून सवडा कशी काढू डोईत मारण्याला कशी काढू डोईत मारण्याला डोईत मारण्याला डोईत मारण्याला बाई आले मी लग्नाला बाई आले मी
लग्नाला गेला नाहीस? गेलो होतो. मग झाले कशी नका हरामखोरा गच्ची करतोस. काय शपथ नाही मालक, मी केलं होतं पण झालं नाही. झालं नाही, लाज नाही वाटत झालंय म्हणाला. बात घालून तुला पोचला, तुझ्या मनातच नव्हतं. मालक माझी अवद्या केलीस, सूट नाही लागायचं नाही का? काय झालं? हे घे दूध. पण आता काय झालं? फजिती फजिती? कोणाची? वाईट काम करणाऱ्याची. वाईट काम कोणी केलं? केले एकानं, करवलं एकानं, पण झालं नाही काही. म्हणजे मला फसवशील, पण आपल्या मनाला कसा फसवशील? अडकीत दे जरा. कशाला? पानं कापायची कर्दळीची. अडकीता हरवला कुठंतरी. हे पा, सुपारी फोडायला सुद्धा काही नाही. अडकीतच हरवला की दुसरं काही? दुसरं काही नाही. मग सापडेल अडकीतला. कशावरून? पंचांगात पाहिले मी. आणि इकडं मी फोडून देते सुपारी. दे की,
तुझ्याजवळ कसा आला? संचितचा अडकिता विराता त्यांच्या गोठ्यात कसा गेला? चंद्रा, माझ्या मागावर होतीस तू? सावली माणसाच्या मागोमाग असते. मला पाहिलंस चंद्रा तू? हो, आणि आनंद वाटला. कसला? वाईट काम करायला हात धरले, पण मन धजत नव्हतं तुझं. दिलदार आहे सखा तू. तो बांधलेला खोड जाळायचं जीवावर आलं माझ्या. मी दावं कापलं आणि मी ती वाट विझवली. का? माझा सखा सखाच राहावा म्हणून. सख्या, पाहुण्यावर बरी त्यात आलो. सखाराम. राम राम. कुणीकडे वाट चुकलात? चुकलं नाही, मुद्दामच आलोय. का? दुपारी कुस्ती आहे ती जत्रत. काकाचा पंचाच आहे ती. तुझी आणि शिवऱ्याची जोडी काढली आम्ही. आजकाल तयारी नाही माझी. खेळायची हो, रावाय थोडाच. गमतीने खेळायचं. खेळशील ना? खेळेन की. बर बर. राम राम राम. वा वा. काय नाही, किमती तंबाखू हाय. वायरती का दवडा. मी तोंड लावलं या. असं बाळ्या, का बोलावलंस मला? आला बघा येऊ. सिगारेट संपल्यात माझ्या. तासगाव जाऊन सिगारेट घेऊन. होणार नाही ते. का? दुपारी कुस्ती आहे माझी. कुस्त्या करायला ठेवला काय तुला इथं? ठेवणारा विचारतील. बघितलं सा, आजचं हाय ते. तुम्ही त्याला अशी पाहुणं दुपारी कुस्त्याला. मालक पंच आहे ते फडात. येताचा का? कशाला? आपलं बघाया कसा पडतोय ते. उकडा लोकांना खूप गाढव पाहिली ती. कुस्त्या खेळतोय. साखरा असते असं कुठे खायला मिळतंय व याच्यागत. ह्याचं न्यार काम आहे. लई खूप होती त्याला. सर्वाचं घर खाली. एक ठाक मारली झाला उपराटाच्या चिपराटा. लावलं डोळा आभाळाकडे. कुस्ती हारलास तुझा का? होय चंद्र, आज कुस्तीत हारलो मी. असं कसं झालं? मेहनत सुटली. खेळण्याकडे लक्षच नाही माझं. मग पुन्हा लक्ष घाल. भीमाची पाठ लागली म्हणजे त्याला दुप्पट बळ यायचं म्हणे. आता नाही जमणार चंद्रा. बावळत आहे. म्हण बापडी, तूच म्हणायची राहिली होतीस. सगळं गाव म्हणतेच. बावळत नसतो तर अशी पोटावरी चाकरी करीत का राहिलो असतो? सखा, एकदा पडला तर इतका नाही झाला. जन्मभर आपल्याच खातोय की. जन्म संपला एवढ्यात? संपेल केव्हा तरी असाच रखडत. अजून काय झालंय रे तुझं? लग्न सुद्धा झालं नाही. ते कधीच होणार नाही. कोण करणार माझं लग्न? लग्न करावं लागत नाही, ते आपोआप होतं. मी करीन तुझं लग्न. तुझं होऊ दे, मग बघू. माझं तुझं एके दिवशी, एका मुहूर्तावर, एका मांडवात, एका बोहल्यावर. म्हणजे
बघतोयस काय आता? पाहिली नव्हतीस कधी आपली कारभारी? चंद्रा, काय बोललीस? न बोलता तुला कळे ना, म्हणून बोलली. पण बापूरावांना आणले का तुझ्यासाठी? माझ्यासाठी? मी काही शेळीचं पोर आहे तेव्हा कसाही बोलवलंय माझी मान कापायला? नाही चंद्रा, हे होणार नाही. बघेन कसं होत नाही ते, पण तू मात्र माघार घेऊ नकोस. चंद्रा, साहेब, खेड्याचं आयुष्य रोमॅन्टिक असतं. खेड्याचा सावकार म्हणजे राजाच असतो की. राजाची लेख मिळते असं बा आपणास. साहेब, पाहुणं सरकार बूट अक्षित टाकून झाला या. मग एक मागणं आहे पायाजवळ. काय? आपल्या मानवातच माझ्या डोक्यावर बी पडू देत की तांबडं तांदूळ. या वयात अरे पण ते डोक्यात राहतील का? घसरून पडतील ना खाली. चहा आणलाय. मग आम्ही जातो. थँक्यू. हॅव युअर सीट प्लीज. मला इंग्रजी येत नाही. काय करायची? इंग्रजांचं राज्य गेले आता. हो स्वीट. चहा आपण केलं वाटतं. नाही, मग आईनं. बरं झालंय, आपण घ्या ना चहा. मी चहा घेत नसते, मग दूध घेते. हो, तरीच तब्येत जरा हेल्थी आहे. साहेबांचं राज्य गेलंय ना. हो हो हो, आय एम सॉरी. अहो तुम्ही बसा ना. कशाला? जरा बोलूया आपण. बोलतो आहोतच की. नाही म्हणजे एकाने बसून आणि एकाने उभारून बोलायचं म्हणजे जरा अवघडच होते. बसले तरी तसंच वाटेल मला. तुम्ही फार शाय व्हा खेड्यातल्या मुली. साय? दुसरं साय नाही, शाय शाय म्हणजे काय अप्रोप्रिएट मराठी हो, लाजऱ्या. शहरातल्या निर्लज्ज असतात. नाही नाही, त्या जरा म्हणजे फ्री नेचर्ड म्हणजे मोकळ्या असतात त्या. मग घरधनी शहरातल्या आणा ना. हो, तुम्ही रागावत काय? नाही बाई, रागू कशाला? हो, घरधनी मला खेड्यातलीच हवी हो. पुरुष इच्छेलाही तिच्याशी लग्न करू शकतो. कबशी मोकळी झाली ना. नाही करतो ना. पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला खेड्यातल्या जीवनाबद्दल भयंकर जिव्हाळा आहे. तुम्ही कादंबरी वाचलीत का? उड्या जगात? नाही बाई. जरूर वाचा, अतिशय थ्रिलिंग आहे. खेड्यातली एक सत्य कथा त्याच्यात. अहो परत अशीच भेट. होईल की. अहो तुमचा तो सखाराम कुस्तीत पडला म्हणे. तुम्ही कुस्ती केली का त्याच्याशी? तो काय माझी कुस्ती करतोय? मग तुम्हाला काय एवढा आनंद झाला? अहो कुस्तीत एकजण पडणारच की. तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण ग, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण. कानी आलं ग लाडक हासन. तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण चांदण चांदण. भर झोक राहिली सहुबी ग ग ग आग ग ग ग ग. तुझी राजसवाणी छबी ग ग ग आग ग ग ग ग. उकलून ओठ डाळिंबी, उकलून ओठ डाळिंबी. गुज सांगशी बोलल्या विन,
तूच सांगशी बोलल्या बिन कानी आलं गलाडत्या हासन तुझ्या डोळ्यात पडलं चांदण तुझ्या डोळ्यात पडलं चांदण 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 हात हाती दिला गुलबशी हात हाती दिला गुलबशी त्या गोड आठवा सरशी त्या गोड आठवा सरशी भरवुनात मी सुखवाशी सात जन्माचं फिटलं ऋण सात जन्माचं फिटलं ऋण कानी आलं गलाडक हासन तुझ्या डोळ्यात पडलं चांदण तुझ्या डोळ्यात पडलं चांदण 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 फार दिवसांनी गाणं सुचलं रे तुला. नाटकाच्या सारखं नेहमी गाणं म्हणत नाही माणूस. मग आनंद झाला म्हणजे आपोआप सुचलं गाणं. एवढा कसला आनंद झालाय तुला? माझं लग्न ठरलंय. असं हे कसं पुस्तक? बापूरावनी दिलंय मला. ते वेळेच्या मागं लागत. बापूराव वेळा आहे. नाहीतर काय, ती खेड्याच्या जीवनाचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. म्हणून त्याकरा मलाही वाचून दाखवावं. हो वेळ घरी न्यायचंय मला. येऊ की मग? आधी ऐक तर बैस. वाचा. ही कागदी खरी घडलेली गोष्ट आहे. पात्र खरी आहे, त्यांची नावं बदलली आहे. खेड्याचे जीवन जसंच्या तसं मांडण्याचा लेखिकेने प्रयत्न केलाय. हो शहरात खुर्ची टेबलावर बसून. ऐक तर चंद्रा अक्का वाचून लावतात आणि ह्यो रागागत वरणीवर पडून ऐकूया. या थोरा मोठ्यांच्या पोरींचं काही उमगतच नाही बा. अरे वय पण त्याची काय खावं हे रानात गुज मोठ्या आखरीतच झाली. आपणास काय करायचं हाय. अरे पण उद्या मात्र घर पेटेल की रानकडीनं. आपण काय करणार. शेलपटावची लावणी ऐकली असं तू तमाशा. अरे पिलत येडी अरे आंधळ्याची पद्या तुला बरे ठाव न्याबी केली फिरत पुण्याचं घर सख्याच्या बहिणी संग आला का तुला झटका. नका आठवत काढूस माझा. सावकार लग्नाला तयार होईल हा एकच माझ्या जीवनातला उजेड होता. पण तोही वावटळात विझलेल्या कंदिलासारखा नाहीसा झाला. कुठं जाऊ मी? घरी जायचं तर आधी दुःखानं निराश्रित झालेल्या आईनं माझ्या पुढे जीभ हसडून प्राण दिला असता. अंधारातच मी पुढे चालले. जीवाचा अगदी कंटाळा. पोटात पाप आणि ओठात त्या पाप्यावर वाहिलेला शिव्या शाप. नदी तुडून भरून चालली होती. मला वाटलं की पापी शरीर लुटून द्यावं. त्या क्षणीच आईची पैलवानीत रंगलेल्या छोट्या भावाची आठवण झाली. पण काय करू, मी शेवटचा निश्चय केला. थांब चंद्रा. हा? ही गोष्ट माझ्या नको वाचू चंद्रा. इतका परिणाम झाला तुझ्यावर. या बैला कळवलं पाहिजे. कुणी असली ही गोष्ट? हौशा पवार. हौशा पवार? हौशा का? चंद्रा माझी बहिणी अक्का जीवन नाही. वासाचा त्या तिचा पत्ता आहे. मी तुला पैसे देते.
हौशा पवार कुठे राहतात? वरच्या माळावर पाठी त्यांच्या नावाची. पण हौशाचा पण नाही बिन नाही. अन्याय मग तो राजकीय असो, सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो, समोर उठून काढला पाहिजे. बायका म्हणून दुबळेपणानं मरू नका. स्वातंत्र्याबरोबर तुमच्या हातात त्या बांगड्या वजाच्या झाल्यात. खेचून काढा या अन्यायाला. जा तुम्ही सभेची तयारी करा. तासाभरात मी आले. कोण पाहिजे आपल्याला? हौशा का? कोण? मी तुझा भाऊ सखाराम. सखाराम? सखा? तू एवढा मोठा झालास? नाही अक्का, मी लहानच राहिलो. तू मात्र मोठी झालीस अक्का. सखा आई समजली असेल. हौशा मेली. नुसती समजली नाही, तुझा शोध काढण्यासाठी देवाघरी निघून गेली. आई गं! चमच्यानं मोठा झालास. तुझ्या बहिणीची इज्जत जण पायाखाली उडवली. अक्का, मेलेलं न खाल्लंस. दुताटीत वाढ. सखा काकासाहेबासारखी पायगोळ बदमाश जोपर्यंत आहेत तोपर्यंत राजाचं स्वप्न खरं होणं शक्य नाही. न कळत्या पापाचं अन्न माझ्या पोटात दिला अक्का. तुझ्या पोटी नुसतं अन्नच गेलं, पण मी त्याचं पाप पोटी वागवलं. देवानं हाक ऐकली आणि ते निष्पापाल पुन्हा आपल्या पदरी घेतलं. त्या रायाबायांनी मला रस्ता दाखवला. सखाराम, स्वप्नात सुद्धा तू दिसशील असं मला वाटलं नव्हतं. आता इथंच राहा. मी आरंभलेल्या कार्यात लक्ष घाल. माझ्या पापानं घर बुडलं. मीच ते पुन्हा तुझ्या हातानं उभारीन. मला जे करता आलं नाही ते मी करून दाखवेल अक्का. सखाराम जीवा पवार. हृदय आहे त्यांचं. सखा ताबडतोब निघून ये. न येशील तर आत्महत्ये वाचून मार्गच राहणार नाही मला. तुझी चंद्रा. कोण ही चंद्रा? ती आमची लेख. नाही अक्का, तुझ्या भावाची धनी. मग सांगतो अक्का तुला, आधी मला गेलं पाहिजे. सोडा त्याच्या मला. त्याचं वैर मुख्य धनावर पासून केलंय. आता नाही तिथं सोडा त्याला. थांब शिवराम थांब. नाही थांबलो. आता नाही थांबणार. काय झालं तुला आता त्या? माझं बैल ही घालून ठार मारायला सावकारानं. तू सगळ्यात आलाय. सगळ्या थांब. सगळ्या शिवल्या शिवल्या काय करते ती? सावकाराचा यो बैल तुला विचार करते. हो नाही तू शिवल्या आले तुला माझे. काय झालं तुला त्या? थांबले तुला करून करून ढांग करतोय. खरंच मला माहित नाही. मुंबईला गेलो तुम्ही, मालकानं बैल मारला माझा. समोरासमोर हात करायचं होतं त्यानं. साखरीच्या म्हाराकडनं करणी केली तुझ्या धन्यानं. धनी साता जनाचा वैनी तो. पुढे रे शिवराम, त्या बैला शेजारी त्याचं मळ कोण्या कुठे आपलं टाकतो. पुण्याच्या उद्या चौकात मांडव उभारला पाहिजे आणि पाहुणे मंडळींची उतरण्याची व्यवस्था भोसल्यांच्या वाड्यात करा. आज येतील ना तुमची मंडळी? वास्तविक यायला पाहिजे होती. उद्या नक्की येतील. बर, पानं मांडण्याची. हा चला. आला कुठं? जेवायला वेळेवर आलास. कपडे काढ आणि जेवायचं. दादा का औषधाचा पत्ता? होय, जिवंत आहे ती. नाही चंद्राच्या लग्नाला. कशी येईल ती? हा दारावरच्या वडाला हात लावून बघ. घरच्या आठवले तुला. हा हा वाघिणीनं पल्ला मारला ते म्हणतोस होय? तेव्हा त्या वाघिणीच्या तावडीतून निसटला. आता तिचा भाऊ आहे तुझी खांडोळ खेळायला. कुणीतरी डोक्यात वेळ भरवलेली दिसते. आलायस तर चंद्राच्या लग्नाची पोळी खा. पोळी पोळी खाई तुझ्या बाराव्याची. माझं घे. त्यावेळी आली गोष्टला ज्यानं माझ्या बापाला जन्मभर राबवला आणि माझी जमीन बळकावली. माझ्या बहिणीची आबरू घेतली. तिला दिसून घडी लावली. ज्याला जिता ठेवणार नाही. मी माझ्या वडिलांना मरू देणार नाही. वडील लाज वाटली पाहिजे आपल्याला वडील म्हणायची. लेख लेख म्हणून जवळ केलेल्या निष्पापुरीची आपली अलग चुरगाळून टाकली. तिने आडकीता मारला.
बहिणीच्या आडकीच्या गाळावर नुसती जखम झाली, पण भावाची कुहार याची मान धरापासून वेगळी केल्यापासून राहणार नाही. बाजूला होऊ त्यांना. तुझा रानावर झाला असेल तर मला मार. अशराफाला मारायला माझ्या हात धरत नाही. तू याच बापाची मुलगी, जीव लावून जीव घेणारी जात तुमची. हुशार बापराबरोबर लग्न कर, पण लक्षात ठेव, जीवा पवाराच्या वंशासारखा तुमचाही वंश मातीला मिळायला वाचून राहायचा नाही. जाऊ नकोस रे. नको रे, आता माया लावू नकोस. तुझ्या पुण्याला सुधारलेली पुन्हा निघून पडली. कुठे चाललं? माझी बहीण गेली तिकडं उघड्या जगात. बहिणीच्या शिराचा बघून त्यात धरला आणि माझ्यावर तुटला. पाया बंदूक आणलाची. बघूया, पकड त्याला. तुकडे करून पाय पुढे टाकशील तर काय म्हणत खाल्लेल्या अन्नानं सखरामाचा मर्दपणा ढासळला. त्याला जे करता आलं नाही ते करणार आहे मी. ते बघू, यांच्या नावानं कपाळी लावलेलं कुंकू, तुझ्या पोटच्या पोळीचं काही गरिबांचं रक्त आहे. काका या घरात आहे तोपर्यंत पुत्र देखील या घराकडे बघून भुंकणार नाही. जाते मी. चंद्रा, कुठे चालली? हा दादा सांगितलं तुला की माझी जीवाची धागी सखरामात आहेत म्हणून. त्याच्याकडे जाणार मी. चंद्रा, कोणासाठी केलं ते सारं? आता का तळमळता? या हाताने कैसांचे संसार उतरले, आता तुमच्यावर पाळी आली. देवाला 9 लाख डोळे आहेत. पुरवड्यांनी बापासारखं पुजलं तुम्हाला. जातीचे लेकर देश घरी लावले. आज तुमचं लेकरू प्राण भेडी झालं. देवाचा हिशोब चुका झाला तुमचा. आता गवताला आहे श्रीमंतीला आणि सुखाला नाला या सगळ्यात. प्राण निघून गेले या घराच्या मोकळ्या वाऱ्यावर. श्रीराम